श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 20/7/2026 आहे. तर मित्रांनो, आज एक नवीन ट्रिपसाठी आम्ही चाललेलो आहे. आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक श्री महाकाल उज्जैन येथे चाललेलो आहे. तर आता कड्यातून नितीनला घेतलेला आहे, परत चंदूला आणलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मोरेवाडी इथे आलेलो आहे. तर हे तुम्ही पाहू शकता, मोरेवाडी येथील दत्त मंदिर. पिंटूदा इथं आलेला आहे. तर चला मित्रांनो, दत्त मंदिरमध्ये जाऊया. तुम्ही पाहू शकताय, हे पिंटूदा, हे नितीन बेलेकर, हे चंदू. हे मागच्या ट्रिपला आमच्या बरोबर नव्हता. कार्टून चंदू. त्याच्या करामती खूप आहेत. हे दत्त मंदिर आहे, खूपच जागृत आहे. तुम्ही मूर्ती पाहू शकता बघा, खूपच सुंदर मूर्ती आहे. तर आता चाललेलं आहे आणि पाठीमागे आता फसलेलं आहे, तिकडे सगळं हे केलेलं आहे. चंदू आहेत, नितीन बसलाय. मित्रांनो, त्यासाठी आता लोक चाललेले आहेत. तरी आता तुम्हाला दिसतील, ही लोक इकडे आहेत बघा. आमचा चंदू निवांत बसलेला आहे पाठीमाग. नितीन आहेत, हे पिंटू आहेत. मित्रांनो, हे पाहू शकताय तुम्ही, हे दिंडीला लोक चाललेले आहेत. मित्रांनो, ही शेगावची पालखी आहे. शेगावची महाराजांची पालखी आलेली आहे, दिंडी त्यांची आहे. किती शिस्तबद्ध आहे बघा. अगदी शिस्तबद्ध मध्ये चाललेली आहे पालखी. आता सोलापूर मध्ये आहे ही पालखी. समोरून आता पालखी आलेली आहे बघा. श्री गुरुदेव दत्त श्री गजानन महाराज की जय. महाराजांची मूर्ती पाहू शकताय. मित्रांनो, मगाशी तुम्ही श्री गजानन महाराजांची पालखी पाहिली. सोलापूरमध्ये पालखीचं प्रस्थान झालेलं होतं. तर मित्रांनो, आमचं एक स्वप्न होतं की शेगावला जायचं. ते आता यावेळी पूर्ण होईल. श्री दत्त महाराजांच्या परिक्रमेतील पवित्र असे स्थान गजानन महाराजांचे शेगावला आमच्या 2 दिवसानंतर जाणं होईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो,
आता आम्ही ज्या तीर्थस्थळावर आलेलो आहे ते जे माझे आराध्य दैवत, माझे पालनहार, माझे सर्व, माझी ज्यांच्यापासून सुरुवात होते, ज्यांच्या नामापासून सुरुवात होते ते असे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे आलेलो आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आम्ही इथं अक्कलकोटमध्ये आल्यानंतर आमचे गावचे मित्रमंडळी आम्हाला भेटलेले आहे. हे बघा, हे उत्तम बेलेकर, हे मनोज, हे दाजी, हे एक दाजी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पाहू शकताय स्वामींचा प्रसाद आहे. मन तृप्त होतंय या प्रसाद खाऊन. खूपच छान प्रसाद होता. 10 वर्षानंतर आम्हाला पहिल्यांदाच प्रसाद मिळाला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आम्ही तीर्थयात्रा स्थळांना भेटीची सुरुवात अक्कलकोट येथून करत आहे. अक्कलकोट महाराजांचे दर्शन घेऊनच पुढे आम्ही सुरुवात करत आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही आता 1 सेकंदात पाहू शकताय महाराजांचा मठ, महाराजांचे स्थान. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही दर्शन घेऊ शकता. आज मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळं आज मोबाईल शूटिंग केलेलं नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पाऊस खूपच चालू आहे इथं. मगाशी खूप मोठा पाऊस येऊन गेला. तर मित्रांनो, आता चाललोय आम्ही परळी वैजनाथ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर आम्ही आता तुळजापूर येथे आलेलो आहे. तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला आता चाललोय. तर मित्रांनो, चला दर्शनाला. स्वामी समर्थ. मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीचे मंदिर तुम्ही पाहू शकताय. खूपच सुंदर मंदिर दिसत आहे. आत मंदिरात जायची कमान आहे. तर मित्रांनो, चला आतमध्ये जाऊयात. मित्रांनो, आम्ही आता तुळजापूर दर्शन करून परळी वैजनाथ येथे आलेलो आहे. परळी वैजनाथ हे पाठीमागे तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो, चला तर जाऊ आज दर्शनाला. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकताय. मंदिराच्या मागून व्हिडिओ घेतलेला आहे. आता आत गाभाऱ्यात मोबाईल चालत नाही, त्यामुळे गाभाऱ्यात व्हिडिओ आलेला नाही. तर मित्रांनो, आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो. खूप सुरेख असे ज्योतिर्लिंग आहे.
चला तर मित्रांनो आता बाहेर जाऊया. मित्रांनो आता दर्शन करून बाहेर आलेलो आहे आम्ही. हे पहा हे मंदिराचा एरिया आहे. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत, त्यामुळे आम्हाला दर्शन 5 मिनिटात झाले. अजिबात गर्दी नव्हती आणि एकदम छान दर्शन झाले. हा खूप मोठा एरिया आहे. हे सर्व दर्शन रांगा आहेत. हे पाहू शकता. हे सकाळी जर आलो असतो तर खूप थांबावं लागलं असतं इथं. तर आम्ही आता पोचलो. ते आम्ही दर्शनाला म्हटलो उघडे आहे का जाऊन बघायचं म्हटलं तर मंदिर उघडं होतं आणि आम्हाला दर्शन लगेच मिळालं. मित्रांनो आता आम्ही इथं परळी वैद्यनाथ येथे आता थांबलोय. थोडं जेवण जरासं करायचं आहे आणि पिंटूचा कांदा चिरायला लागलेला आहे. दाल खिचडी करायची आहे. तर बघूया आता कशी जमते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो आता आम्ही जेवण करून रूमवर आलेलो आहे. हे आहे रूम. तर मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आता आम्ही जेवण करून रूमवर आलेलो आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवत आहे. तर मित्रांनो उद्या आणि परत दुसरा व्हिडिओ संध्याकाळी टाकला जाईल. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.